माहितीये. हा आमचा रिहान, यांचा एकुलता एक मुलगा बरं का. आता घर आणि खानदान याच्याबद्दल मी काय बोलणार. तुला मी फक्त एवढंच सांगू शकते की आपली प्राजक्ता यांच्या घरी खूप खुश राहील. कम ऑन प्राजक्ता, गो अहेड. विश आणि तारा, खरं सांगू का, जेव्हा मला कळलं की तू प्राजक्तासाठी स्थळ बघतेस तेव्हा माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त एकच मुलगा आला, तो म्हणजे आमचा रिहान. प्राजक्तासाठी रिहान सारखं तो शोधून सुद्धा सापडणार नाही. खरे अगदी. म्हणजे समजा समजा हे लग्न ठरलं आणि झालं तर तुला सांगते रिहान, तुझ्यासारखा नशीबवान तूच. अरे केवढी सुंदर आहे आमची प्राजू, हो का नाही? खूप सुंदर आहे हो तुमची मुलगी, आम्हाला तर आवडली. काय रियान? हो. मग झालंच की. मग आता पुढच्या बोलणी सुद्धा करून घेऊया. नाही, पण मला असं वाटतं की त्याआधी एकदा प्राजूशी सुद्धा बोलायला हवं. खरे. सतीश, मी काय म्हणते, मी काय गरज आहे नाही, म्हणजे तिच्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे आपल्याला नीट कळत असतं. आणि तिचं काय वय आहे का कुठलेही डिसिजन्स घेण्याचं? मला वाटतं रागिणी म्हणते ते अगदी बरोबर आहे. एक्सक्यूज मी, मला हा कॉल घ्यावा लागेल. माझा हंडा पडला की रे, तो काढून द्या की कोणी. अरे सुरेश, सुन्या, कोणी आहे का तिकडं? काय ग तारक्का, हंडा पडला होय? अगं मग हंड्याला दोरी बांधून नाही का सोडायचं? अहो, तो इथंच होता की. काय झालं? कोण पडलं काय हिरीत? अरे तारक्कांचा हंडा पडला हिरी, तू देतोस काय काढून? मी हिरीत उडी मारायला मी काय कमळे आहे होय? अहो किती खोल आहे बघा ती. त्या हंड्याच्या नादात विकेट पडायची माझी. मी नाही काढणार हंडा. सरू काकी, आत्ता कमळी पाहिजे होती इथं. मागच्या टायमाला आठवतंय का, सुन्याच्या बायकोचं मंगळसूत्र पडलं होतं. आपल्या कमळीनं कसलं धाडस दाखवलं होतं, आठवतंय का? होय काय? मग तुम्हाला माहित नाही होय? नाही. अहो ती सुन्याची बायको बिचारी नवी नवरी आलती हिरू पाणी भरायला. अशी वाकून बघायला गेली, मग पडलं की मंगळसूत्र पाण्यात. त्या ओढ्यात आपली कमळी आली. तिने झालेला सगळा प्रकार बघितला. 2 पावलं मागे सरली आणि म्हणली जय भवानी, आणि डायरेक्ट हिरीत उडी मारली. सगळ्यांना काय करावं कायच कळना, सगळी जाम टेन्शन मध्ये. त्या ओढ्यात आपली सिद्धटेक किंवा गिने का हातात मंगळसूत्र घेऊन वर आली. अहो तुम्हाला सरू काकी, कमळीचं नाव काढल्यामुळे वाईट वाटलं असेल बहुतेक. सरू काकी, ओ सरू काकी. ओ कम ऑन बेब, यू नो द सिच्युएशन राईट. मॉम डॅडला मी त्यांच्या मर्जीतल्या मुलीशी लग्न केलेलं हवं. असं नाही केलं तर डॅड मला त्यांच्या बिझनेसमधलं काहीही नाही देणार बेब. बेब, यू हॅव टू ट्रस्ट मी. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. ओके बेब, मी क्लिअरली सांगितलंय, त्यांच्यासाठी मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. बेब, आय लव्ह यू ना. हा, भेटूया संध्याकाळी. काय आत्ता? मी मॉम सोबत आलोय देवळात. बेब ते सोड ना.
कम ऑन, गिव्ह मी अ किस. तू आत्ता समोर असली असतीस ना तर मी तुला नक्की किस केलं असतं. कम ऑन बेब. अरे वा, एकदम ट्रेडिशनल, ते पण मुंबईत. कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? ऋषी सरांना भेटायचं होतं. हो, ऋषीला भेटायचंय. आधी मला तर भेटा. कुठून आलात? मुंबईत नवीन आहात? कुठनं काही ना, तुम्हाला काय करायचंय? वाव, गावरान तडका. आय लाईक इट. एकदम झणझणीत. अशा झणझणीत डिशेस टेस्ट करायला मला नक्की आवडेल. शी बेशरम, जातो का इकडनं? नाही तर टकुरच पोडीन तुझं. ए गा, तुझ्यासारख्या दोन जरी आल्या ना, याच्यात जी मजा आहे ना ती कोणातच नाही. तर अरे पैसे देईल मी. डोंट वरी. नाव तरी सांग. तिथे राहतोयस ना? चल, ओळख दाखवते माझी. चल. ए, कोण आहे तू? ए, चल, गप उभा राहायचं. तुम्ही ओळखता याला? तू इथे काय करतेस? सगळे तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? त्या मुलाला तू खेचत आणलंस. लायकी तरी आहे का तुझी इथे यायची? हे बघा, उगाच तोंडाला इथे बोलायचं काम नाही. तुम्हाला माहिती आहे काय केलंय? एवढ्या मोठ्या घरात राहतोय, शिकलेला सवरलेला वाटतोय, काय उपयोग नाही त्याचा. ए, तुझी नाटकं बंद कर आणि काय झालं ते स्पष्ट बोल, कळलं? सांगतो, ऐकाच आता. हे खोटं बोलते ही मुलगी. अरे आत्ता बाहेर रोडवर भेटली ही मला. यू नो ना आंटी, अशी लोक पैसे पाहिजे असले की काहीही ड्रामा करतात. आय स्वेअर, हिने आत्ता बाहेर माझ्याकडे पैसे मागितले. मीला नाही म्हटलो तरी थेट घरात आली आणि आता माझ्या अगेन्स्ट काहीही बोलते. हे उगाच खोटं बोलायचं काम नाही, आधीच सांगून ठेवतो तुझं तर. तुझ्यासारख्या मुलींची काय लायकी आहे ना, मला चांगलंच माहिती आहे, कळलं? तुला तर आता सॉरी रागिणी आंटी, पण एकदा ती काय सांगते ते ऐकून तरी घ्या. हे असं ऐकून न घेता, समजून न घेता सरळ हात कसा उचलता तुम्ही? ऋषी, मोठ्यांशी बोलायची ही पद्धत आहे? आई अगं त्या काय आई ग? ही मुलगी तीच आहे जिने आपली पार्टी खराब केली, जिच्यामुळे माझी एक इम्पॉर्टंट क्लायंट पार्टी सोडून गेली. अँड द फर्स्ट, हिच्यामुळे माझा इन्सल्ट झाला. नयनतारा इनामदारचा अपमान झाला आणि त्याला माफी नाही. तुला साधे बेसिक मॅनर्स नाहीये कोणाच्याही घरी येण्याआधी परमिशन घ्यायची. आणि या असल्या गावंढळ मुलीची बाजू घेतोयस तू?
काय गे, तू ही जी उभी आहेस ना, हे इनामदारांचं घर आहे. स्वप्नात सुद्धा पाहिलं होतं का एवढं मोठं घर? इथे उभं राहण्याची लायकी तरी आहे का तुझी? न विचारता आलीस आणि आमचा प्रोग्राम डिस्टर्ब केलास पुन्हा एकदा. आई प्लीज, मी ओळखते या दोघींना. व्हॉट? हो आई, या दोघी माझ्याच कॉलेजमध्ये आणि माझ्याच क्लासमध्ये आहेत. रागिणी, तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही या अशा मुलींना ऍडमिशन देता का? रेडिक्युलस. नाही म्हणजे तुमचं तुम्ही ठरवा तुमच्या कॉलेजमध्ये कुणाला ऍडमिशन द्यायची. पण माझ्या घरात कोण येईल कोण नाही हे मी ठरवेन. या घरात माझ्या परमिशन शिवाय एक पानही हलत नाही. आणि तू न परमिशन घेता माझ्या घरात आलीस, वर माझ्या पाहुण्यांचा इन्सल्ट करतेस. आय सेड आउट. तुला ऐकायला नाही आलं? चल, भरपूर झालं, निघ इकडून, निघ. आई तुम्ही? रागिणी, समज नावाची गोष्ट थोडी तरी तुझ्यामध्ये असेल असं वाटलं होतं मला, पण नाही. आई, तुम्हाला नाही माहिती इथे काय झालं. आणि तुम्हाला माहिती नाही बाहेर काय घडलं ते जर कळलं असतं ना, तर या मुलींना नाही, त्या मुलाला घराबाहेर हाकललं असतात तुम्ही. एक्सक्यूज मी, तुम्ही मला काय बोलताय? माझी काही चूक नाही आहे यात. चुप. ह्याच्याकडून तर मला काही अपेक्षाच नाहीये. पण नयनतारा, सतीश, तुम्ही तरी जरा विचार करायचात ना. या मुलींचा या घराशी काहीही संबंध नाहीये. त्या मुलाला त्या ओळखतही नाही. मग त्याच्याबद्दल असं काही बाई का सांगतील त्या? अनोळखी माणसाबद्दल कुणी वाईट का बोलेल? पण तुमच्यापैकी कोणीही खरंच काय घडलंय हे जाणून घेण्याचा साधा प्रयत्न सुद्धा केला नाही. उलट या मुलींचाच अपमान करून त्यानं घरातून बाहेर काढलं. बाहेर काय घडलं ते माहित नाहीये ना तुम्हाला? मी सांगते, कारण मी ते पाहिलंय आणि ऐकलंय. मुंबईत नवीन आहात? तुम्हाला काय करायचंय? गावरान तडका. आय लाईक इट. अशा झणझणीत डिशेस टेस्ट करायला मला नक्की आवडेल. तुझ्यासारख्या दोन जरी आल्या ना, तरी हिच्यात जी मजा आहे ना ती कोणातच नाही. तर अरे पैसे देईल मी. सांग नयनतारा, यात चूक कोणाची आहे? या अशा मुलाशी तू तुझ्या प्राजक्ताचं लग्न लावून देणार होतीस? या दोघी मुलींचं म्हणणं ऐकूनही घेतलं नाहीत तुम्ही. त्या साध्या आहेत, गरीब दिसतात म्हणून त्यांना हिणवलत, त्यांना घराबाहेर हाकललत.
योग्य आहे हे? दोन्ही बाजू ऐकून न घेता थेट निकाल देणं हे आपल्यासारख्या शिकल्या सवरल्या समजूतदार लोकांना शोभतं का? इथे आता जे काही घडलं ते अजिबात योग्य नव्हतं. मुलगा वयात आला म्हणजे त्याचं लग्न लावून देणं एवढंच फक्त आईवडिलांचं कर्तव्य नसतं, तर मुलांवर योग्य आणि चांगले संस्कार करणं हे सुद्धा आईवडिलांचं काम असतं. आणि मुलीच्या आईवडिलांपेक्षा मुलाच्या आईवडिलांची जबाबदारी जास्त असते, कारण ते एका मुलीला तिच्या घरातून आपल्या घरी घेऊन येतात सून म्हणून. त्या घरामध्ये तिला कसलाही त्रास होऊ नये, आपण आणि आपल्या मुलांनी तिला सन्मानाने वागवावं ही त्यांची जबाबदारी असते. रागिणी, कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी हे कधीच विसरू नकोस की तू महाजन घरची सून आहेस. या प्राजक्ताच्या बाबतीत काही चुकीचं घडलं असतं तर ती जबाबदारी कोणाची होती? यापुढे कुठलाही निर्णय घेताना शांतपणे 100 वेळा विचार कर. आणि जी जबाबदारी झेपणार नसेल ती उचलायला जाऊ नये माणसानी. जाग बाळानं तुम्ही जातो. मी यांच्या वतीने सॉरी म्हणते, जातो. आजी अहो काय करताय तुम्ही? तुम्ही कशा पाय माफी मागताय? आम्हीच जातो. कमळी, लिसन, आय एम रिअली सॉरी. आई आणि रागिणी आंटी खूप चुकीचं वागले आता तुमच्याशी. खरंच मला माफ करा प्लीज. हो सर, तुमची काय बी चूक नाही. तुम्ही कशाला माफी मागताय? तसं नाही. प्राजक्ताचं लग्न जर खरंच त्या मुलाशी झालं असतं ना तर आय कांट इवन इमॅजिन काय झालं असतं तिचं. त्यासाठी थँक्यू तुम्हाला. आणि अन्नपूर्णाजी पण वेळेत आल्या, त्यांनी सगळं हँडल केलं तेही बरं झालं. त्यावेळेस खूप मोठी गडबड झाली असती. मला माहिती आहे तुम्हाला खूप वाईट वाटलं असणार आहे, पण प्लीज तुम्ही काही मनात ठेवू नका. सर अहो तुमची आई बोलली ते खरंच आहे की आपली जगं वेगळी आहेत, पण त्यातनं बी तुम्ही आमचा एवढा विचार केला त्यासाठी खरंच थँक्यू. बरं वाटलं. आम्ही मुंबईत एवढ्या मोठ्या कॉलेजात शिकायला आलो, आजूबाजूला सगळी श्रीमंत पोरं पोरे आहेत म्हटल्यावरती आम्ही बी तसंच होणार असं नाही ना वय की नाही? खरं आम्ही आलतोच वेगळ्याच कारणासाठी आणि भलतंच घडलं बघा. आमचंच चुकलं. आम्ही यायला नको होतं. येतो आम्ही. आई कमी कमी प्लीज प्लीज असं नको म्हणूस. हे बघ, आय नो आई जरा स्ट्रिक्ट आहे, ती विचार न करता बोलली, पण ते मनाने वाईट नाही आहे. हो पण त्या ज्या काय वागल्या ते बरोबरच आहे. असं कुणी अचानक कुणाच्या घरात घुसतंय का सांगा? आमचंच चुकलं. म्हणजे दुसरं कुणी असतं तर गप गुमान निघून गेलं असतं की नाही? माझ्यातच लय हुशारी आहे. असं काय घडलं की नाही, काय होतंय माझं मलाच कळत नाही बघा. लहानपणापासून असंच आहे. कुणावर अन्याय झालेला मी नाही सहन करू शकत.